नमस्कार भावी शिक्षकांनो. आता TET तर झालीच आहे. त्यानंतरची येणारी एक्झाम म्हणजे आहे टेट, म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी. या परीक्षेविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर बघा, या परीक्षेचा म्हणजे सिलॅबस मागे दिला होता. तर पहा काय आहे हा सिलॅबस. या सिलॅबसनुसार तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुमचा आता बेस तर तयार आहे TETच्या अभ्यासात. तर टेटसाठी तुम्हाला ॲड करावी लागेल बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेवर टेटमध्ये खूप भर देण्यात आलेला आहे. वेगळा अभ्यास तुम्हाला करावा लागेल म्हणजे बुद्धिमत्तेचा. त्यासाठी तुम्ही इयत्ता 8वीचं स्कॉलरशिप बुक काय करू शकता, अभ्यासू शकता, जेणेकरून तुमची पूर्ण तयारी होईल. आता आपण थोडक्यात मराठीचा सिलॅबस पाहू. तर पहा, त्याही पहिल्यांदा अभियोग्यतामध्ये काय विचारलं जातं. तर पहा, अवकाशीय क्षमता, कल किंवा आवड, समायोजन, व्यक्तिमत्व या विषयात काय प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मराठीमध्ये बघा, शब्दसंग्रह तपासला जातो. जास्त करून शब्दसंग्रहावर जास्त प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ समानार्थी, विरुद्धार्थी किंवा समूहाबद्दल एक शब्द, असे काय शब्द एकूण काय की शब्दसंग्रह शिक्षकांकडे जास्त असावा लागतो. तर शब्दसंग्रह म्हणूनच शब्दसंग्रहाविषयी त्यांनी जास्त प्रश्न विचारलेले आहेत. टेटमध्ये 15 मार्कासाठी मराठी ग्रामर येतं आणि इंग्लिशसुद्धा 15 मार्कसाठी येतं. कमी जास्त 13 ते 12 मार्क विचारतात, पण त्याच्या खाली जात नाहीत. 15 मार्क तरी असतात, कमाल 15 मार्क्स तरी मराठीसाठी असतातच. बघा, TETसाठी तुमचा ह्या सगळ्या प्रकरणांचा अभ्यास झालेलाच आहे. तर एकदा डोळ्याखालून घालून ठेवा, जेणेकरून तुम्हाला टेटमध्ये पटपट उत्तरं क्लिक होतील. हा आहे मराठीचा सिलॅबस. पहा, त्यानंतर आपण इंग्रजी सिलॅबस पाहू. बघा, कॉम्प्रिहेन्शन, वर्ड फॉर्मेशन, व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, प्रिपोजिशन, वर्ड्स फॉलोड बाय पर्टिक्युलर प्रिपोजिशन्स, टेन्सेस, क्लॉजेस, सायनोनिम्स, अँटोनिम्स, एडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, वर्ड्स कॉमनली मिसस्पेल्ड, आणि म्हणजे अशा प्रकारचे काय करतात इंग्रजी भाषेमध्ये ग्रामर विचारले जाते. ते कमाल 15 मार्क्ससाठी असते. त्यानंतर आपण गणितीय क्षमतामध्ये काय काय विचारले जाते पहा. तर हे प्रकरण आहेत पहा. संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लसावी, मसावी, वर्गमूळ, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, घातांक, पदावली, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, शेकडे, वारी. त्यानंतर गुणोत्तर, सरासरी, शेअर, विविध परिमाणे, नफा तोटा, वेळ, अंतर आणि वेग, बैजिक राशींची किंमत, बहुपदी, समीकरणे त्यांची उकर, भूमितीतील मूलभूत संबंध, काटकोन त्रिकोण, पायथागोरसचे प्रमेय, त्रिकोणमिती, क्षेत्रफळ, पृष्ठफळ व घनफळ ही सर्व प्रकरणे अभ्यासली पाहिजेत. त्यानंतर बुद्धिमापन चाचणीमध्ये आकलन, वर्गीकरण, समान संबंध, क्रम, मालिका अथवा श्रेणी म्हणजे लयबद्ध मांडणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा हे बुद्धिमापन चाचणीमध्ये टॉपिक येतात. तर या सर्वांचा डीप अभ्यास केला पाहिजे. प्रश्न या सिलॅबसवर कशा प्रकारे विचारले जातात यासाठी तुम्हाला मागील ज्या 2 टेट झालेल्या आहेत त्यातील प्रश्नपत्रिका मिळवून त्या प्रश्नपत्रिकेचा सराव करावा लागेल. मी मागील 2 व्हिडिओमध्ये काही प्रश्नपत्रिका म्हणजे टेटची पहिली प्रश्नपत्रिका जी 2017ला पहिली प्रश्नपत्रिका झाली होती, त्या प्रश्नपत्रिकेमधील इंग्लिश विभाग आणि मराठी विभाग एकत्र करून वेगवेगळा मी सोडवून इथं अपलोड केला आहे. तो तुम्ही पाहू शकता आणि पुढेही मी असेच व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता. गणितीय क्षमता तर गणितीय क्षमतामध्ये ह्याच्यामध्ये लसावी, मसावी, वर्गमूळ, अपूर्णांक असे मुख्य जे टॉपिक आहे त्याच्यावर मी विविध शॉर्ट्स आणि व्हिडिओ अपलोड केले आहेत माझ्या चॅनलवर. ते तुम्ही पाहू शकता आणि ट्रिकने ते गणिते कशी सोडवली जातात हे तुम्ही पाहू शकता, ज्याने चुटकीसरशी आपल्याला काय होते उत्तर मिळून जाते, कारण वेळ पुरत नाही, मोठे प्रश्न असतात. तर काय करा की तुम्ही ट्रिकने गणिते सोडवण्याचा प्रयत्न करा. तसेच इंग्रजी ग्रामर डीप अभ्यासा, जेणेकरून उत्तरे आपल्याला लवकर क्लिक होतील. त्यानंतर पहा, तुमच्या मदतीसाठी माझा चॅनल तरी हजरच आहे. तुम्हाला जर काही लागलं तर कमेंट करा. तुम्हाला कोणत्या टॉपिकविषयी डीप माहिती हवी आहे ते सांगा. मी तुम्हाला नक्की त्याविषयी व्हिडिओ अपलोड करेन आणि तुमच्या समस्यांचं निराकरण करेन. तर थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.